राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीचा जोर आहे। मतदार राजाला आकर्षित करण्यासाठी नेते सध्या पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे फिरतायत। इतर यंत्रणांवरही जबरदस्त ताण आहे। मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी पोलीसही कामाला लागलेत। तुलनेने कमी संख्याबळ असल्याने पोलिसांवरील तणाव कमी व्हावा यासाठी निवडणूक कालावधीत महत्त्वाच्या व्यक्तींची सुरक्षा कमी केली आहे, तर काहींची काढली आहे। पण हे करत असताना उपमुख्यमंत्री अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवारांची सुरक्षा मात्र वाढवण्यात आली आहे। Y+ दर्जाची सुरक्षा। त्यामुळे हा अजब निर्णय राजकारणात सध्या चर्चेचा विषय ठरलाय। बारामतीची उमेदवार असलेली आई सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी सध्या पार्थ पवार मतदारसंघ पालथा घालतायत, संवाद साधतायत। पण अजित पवारांच्या भूमिकेविरोधात शरद पवार समर्थक नाराजांची संख्या मोठी आहे। त्यामुळे अनुचित प्रकार घडू नये यासाठी ही सुरक्षा पुरवली आहे। याच निर्णयावर पार्थची आत्या आणि आई सुनेत्रा विरोधातल्या उमेदवार सुप्रिया सुळे तसंच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया पाहूयात। आज पार्थ पवारांनी नाही दिली आमच्या मुलांना, इट्स ओके। काय करणार, आपल्या मुलीवर किंवा मुलाला प्रेम करणं हा काही गुन्हा नाही या देशात, जगातच नाही। आणि कोण असं आहे जे स्वतःच्या मुला मुलींवर प्रेम करत नाही? आणि त्याच्यामुळे हे अगदीच बालिश आहे। मला विचाराल तर ही राज्याच्या संपत्तीची नासधूस आहे। संरक्षणाची गरज नाही यांना। बऱ्याच जणांना संरक्षणाची गरज असून त्यांना दिलं जात नाही आणि यांना संरक्षणाची कोणती गरज नसताना सरकार याची उधळपट्टी करते आहे। आत्ताच्या घडीला काढली पाहिजे, बिलकुल काढली पाहिजे। नाही तर मग द्या 288 लोकांना, ज्या विधान परिषदेच्या सगळ्या लोकांना। का त्या 40च कोणते मानाचे आहेत का? पार्थ पवारांच्या याच सुरक्षेच्या मुद्द्यावर सुरू असलेल्या राजकारणावर आम्ही तुम्हाला प्रश्न विचारला होता। तो प्रश्न पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरवर। आजचा आपला दुसरा प्रश्न, अजित पवारांनंतर आता पार्थ पवार निशाण्यावर, याचा विरोधकांना फायदा होईल का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही। ऐन निवडणुकीच्या धामधुमीत पार्थ पवारांचा विषय विरोधकांसाठी इतक्यातच संपत नाहीये। वडील अजित पवारांनी आता महायुतीच्या अशा उमेदवाराचा प्रचार केलाय ज्या उमेदवारानं पार्थ पवारांचा पराभव केला होता। मावळचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे 2019च्या लोकसभा निवडणुकीत याच बारणेंनी पार्थ पवारांचा धुव्वा उडवला होता आणि त्याच बारणेंच्या प्रचार रॅली काल अजित पवारही सहभागी झाले। यावरूनच पार्थ पवारांचे सख्खे चुलत बंधू आणि आजोबा शरद पवारांसोबत असलेल्या आमदार रोहित पवारांनी पार्थ पवारांना खोचक टोला लगावलाय। पाहूयात। काल बारणेंचे फॉर्म भरण्यासाठी पार्थ पवारांचे वडील अजितदादा इथं आले होते। म्हणजे अजितदादा बरेच काही गोष्टी विसरून गेल्यात। त्यांना तो पराभव पचनी पडलाय, म्हणजे पचनी नाही, त्यांना बऱ्याच इतर काही गोष्टी पचवायच्या आहेत, म्हणून त्यांना ह्या गोष्टी कराव्या लागतात। मला पार्थला एवढंच सांगायचं, हा भाऊ तुझ्यासाठी तेव्हा तुझा जो पराभव झाला होता त्याच्या विरोधात आणि त्याच्या तुझ्या बाजूने इथं बारणेंच्या विरोधात प्रचार करण्यासाठी इथं आलेलो आहे। आणि जे कार्यकर्ते मलिदा गँग अजितदादांकडे गेलेले आहेत, कार्यकर्ते अजून इथंच आहेत। तुझा जो पराभव झाला होता त्या पराभवाचा बदला घेण्यासाठी अजून सुद्धा आम्ही लढत आहोत, कारण का आम्ही भूमिका बदलत नाही। त्यामुळे तू निश्चिंत राहा, आम्ही तुझ्यासाठी लढत आहोत। रोहित ज्या पक्षात आहेत त्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात अनेक घडामोडी घडतायत। सध्याचे शरद पवारांसोबत आहेत त्यांच्यावर आपली निष्ठा सिद्ध करण्यासाठी दबाव टाकण्यात येतोय का? जळगावमधील एकनाथ खडसेंच्या कन्या रोहिणी खडसे, वडील एकनाथ खडसे साहेबांची साथ सोडून भाजपमध्ये घर वापसीच्या तयारीत आहे। रोहिणी खडसेंनी मात्र शरद पवारांसोबतच राहणे पसंत केलंय। पण त्यांच्या याच भूमिकेवर राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री सतीश पाटील यांनी शंका उपस्थित केली आहे। त्यावर रोहिणी खडसेंनीही प्रतिक्रिया दिली आहे। सतीश अण्णा स्पष्ट वक्त्यासाठी प्रसिद्ध आहे, जे आहे ते ठोक बोलतो। रोहिणी ताई बोलली, जबाबदारी वाढली। आम्ही तर बोललो होतो
साहेब श्रीराम पाटलापेक्षा ननंद भाऊजाईची कुस्ती लावून टाकू. ठीक आहे, त्यांनी सांगितलं की मला विधानसभा लढायची, पण आता विधानसभा लढायची असेल तर मुक्ताईनगर मध्ये खूप काम करावं लागेल, लीड आपल्याला दाखवावं लागेल, आणि मग आम्ही समजू की खरी शरद पवारांची निष्ठावान कार्यकर्ते. आम्ही ज्या पक्षामध्ये राहतो त्या पक्षाने निष्ठेने काम करतो, हेच मला सगळ्यांना सांगायचं आहे. मी आज रोजी पवारसाहेबांसोबत आहे तर मी याच विचारधारेवरती कायम राहणार आहे आणि भविष्यात देखील याच विचारधारेशी कायम राहून काम करणार आहे. मला असं वाटतं आदरणीय सतीश अण्णा पाटील यांच्या प्रत्येक वक्तव्यावरती आदरणीय पवारसाहेबांनी उत्तरं दिलेली आहेत, त्याच्यामुळे मला त्याच्यावर उत्तर द्यायची फार काही आवश्यकता वाटत नाही. महाविकास आघाडीचे नेते महायुतीवर निशाणा साधत असताना महाविकास आघाडीला बंडखोरीचाही सामना करावा लागतोय. आता सांगलीचंच बघा, काँग्रेस नेत्यांनी मनधरणी करूनही सांगलीत विशाल पाटील यांनी आपली अपक्ष उमेदवारी कायम ठेवल्यानं लढतीत रंग भरलाय. कालच विशाल पाटलांना लिफाफा हे चिन्ह मिळालं आहे. आजपासून त्यांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे. दरम्यान प्रचाराला विशाल पाटील यांनी काय प्रतिक्रिया दिली ती पाहूया. औदुंबर दत्त मंदिरात आज आमच्या प्रचार साहित्याचं शुभारंभ उद्घाटन केलं. आज ह्या ठिकाणी गावातल्या सर्व प्रमुख लोकांच्या, अंकलकोप औदुंबर गावातल्या सर्व प्रमुख लोकांच्या उपस्थितीत त्यांच्या हस्ते आज प्रचाराचा शुभारंभ आज ह्या औदुंबर नगरीतून केलेला आहे. येणाऱ्या काही दिवसात तुम्ही बघालच की जनतेने ठरवलेला उमेदवार आहे आणि जनता ह्या उमेदवाराच्या पूर्ण पाठीशी राहील हा माझा पूर्ण विश्वास आहे. आता वळूयात महायुतीत सुरू असलेल्या धामधुमीकडे. जागांचा घोळ, नाराजांची खप्पामर्जी, निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले अपक्ष यांची डोकेदुखी काही संपण्याची चिन्ह दिसत नाहीये. आता छत्रपती संभाजीनगरचंच पहा. बरीच कसरत करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भाजपला हवी असलेली संभाजीनगरची जागा शिवसेनेकडे घेतली. संदीपान भुमरेंना उमेदवारी जाहीर केली. मात्र शिंदेंकडून उमेदवारी मिळेल या आशेवर असलेले मराठा आंदोलक विनोद पाटलांचा भ्रमनिरास झाला आणि त्यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा केली. मराठा आरक्षणासाठी सातत्यानं कायदेशीर लढाई लढल्यामुळे मराठा समाजात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे त्यांच्या नाराजीचा मोठा फटका भुमरेंना बसण्याची शक्यता आहे. शिवसेनेकडून धक्का मिळाल्यानंतर विनोद पाटलांनी आधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची नागपुरात भेट घेतली, तर काल एकनाथ शिंदेंचे संकटमोचक असलेले मंत्री उदय सामंत यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. स्वतः मुख्यमंत्री शिंदेही लवकरच विनोद पाटलांची भेट घेणार आहेत असं कळतंय. दरम्यान विनोद पाटलांनी आपण निवडणूक लढवणारच असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट केलंय. आपण परिस्थितीचं भान ठेवून राज्यामध्ये अनेक ठिकाणी बदल केले. त्याच पद्धतीने छत्रपती संभाजीनगरमध्ये एक तातडीचा सर्वे करावा आणि त्या सर्वेमध्ये सर्वसामान्य जर माझ्या बाजूने नसतील तर याच्यावर आपण चर्चा करू. परंतु मला पूर्ण विश्वास आहे सर्व 18 पगड जातीचे तरुण माझ्यासोबत आहे. मी निवडणूक लढवण्यावर ठाम आहे. ही स्पष्ट भूमिका मी त्यांच्यासमोर मांडलेली आहे आणि मी त्यांना उलट विनंती केलेली आहे की आपणच उमेदवार बदलावा व एक खासदार आदरणीय मोदी साहेबांकडे पाठवण्यासाठी सहकार्य करा. पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर टीकांचे बाण मारणारे उद्धव ठाकरे लवकरच कोकण दौऱ्यावर येणार आहेत. यामध्ये सर्वांचं लक्ष असणारे ते रत्नागिरी सिंधुदुर्गच्या सभेकडे. कारण यंदा ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात उभे आहेत कट्टर ठाकरे विरोधक नारायण राणे. पण उद्धव ठाकरेंच्या मिशन कोकण आधीच भाजपचे उमेदवार नारायण राणेंनी थेट इशारावजा धमकीच दिली आहे. माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्ष निर्माण केला व देशभर पसरवला. या कार्ट्याने माणसाने साहेबांच्या नंतर काही वर्षात शिवसेना पक्ष संपव ते त्याला उत्तर देऊ नये. कारण आमच्या देवेंद्र बद्दल ज्या भाषेत बोलला ना त्याला हे उत्तर आहे. सहसा आले देत नव्हतो पण त्याचं कमी होत नाही. आता त्याला सांगता मी आता खासदारकी लढवतो, तू आता येतो इकडे ये आणि असे शब्द सिंधुदुर्गात बोलून दाखव. मग परत जायचा रस्ता कुठून जातो तो मी दाखव.
आता जाऊया पुण्यात. मावळ लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या या शक्ती प्रदर्शनावेळी आदित्य ठाकरे हजर होते. संजोग वाघेरे यांच्यापुढे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणेंचं आव्हान आहे. वाघेरेंचा अर्ज भरून झाल्यावर महाविकास आघाडीची मोठी सभा देखील पार पडली. या सभेतून आदित्य ठाकरेंनी विरोधकांवर टीका तर केलीच, शिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप केला. अवकाळी सरकार म्हणून आपल्या डोक्यावर बसलेले आहेत. त्यांना पण ऑफर दिली होती जॉईन ऑर जेल. त्यांचं कॅशचं गोडाऊन सापडलं होतं, इन्कम टॅक्सची धाड पडली होती. त्यांना सांगितलं येताय की टाकू आतमध्ये. मग ते लगेच रडायला लागले दाढी खाजवत. आणि मग 20 मेला उद्धव साहेबांनी येऊन सांगितलं होतं, वर्षा बंगल्यावर अमोलजी त्यांनी येऊन सांगितलं होतं की मला हे धमकवत आहेत, मला आता जेलमध्ये जाण्याची हे माझं वय नाहीये, मी काय करू साहेब, मला हे 8 टाकतील, तुम्ही काहीतरी करा, भाजपसोबत चला, आम्ही आज जाऊ. हे सगळं रडगाणं झालेलं. तर याच मंचावरून शिरूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अमोल कोल्हेंनी भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहांवर निशाणा साधला. जेव्हा अफजल खानाचं आक्रमण आलं होतं आदिल शहा कडून, अहो मी आदिल शहा म्हटलं, आदिल हा आदिल शहा ऐकू आलंय, पण आदिल शहा कडून जेव्हा अफजल खान चालून आला तेव्हा 12 मावळात एक फार मोठं प्रस्ताव होतं. कान्होजी राजे जयधनचा अख्खा 12 मावळ कान्होजी राजे देशमुखांचं ऐकत होता. आता वळूयात पार्थ पवारांच्या प्रश्नाकडे. त्या प्रश्नावर तुम्ही काय प्रतिक्रिया दिल्या आहेत त्या पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. आजचा प्रश्न परत एकदा बघूया. अजित पवारांनंतर आता पार्थ पवार विरोधकांच्या निशाण्यावर. याचा विरोधकांना फायदा होईल का? सोशल मीडियावरच्या प्रतिक्रिया बघूया. यूट्यूबवर महारुद्र माने, हे सगळं फक्त लोकसभा निवडणुकीपुरतं, नंतर कोण कोणाजवळ बसेल सांगता येत नाही. फेसबुकवरून रमेश रांजणे, अजित पवार फक्त पवार साहेबांमुळेच राजकारणात राहू शकले, पार्थ पवार राजकारणात कधीही टिकू शकणार नाही. फेसबुकवरून मंगेश टोणपे, पार्थ पवार हे राजकारणामध्ये कमी अनुभवाचे आहेत, त्यामुळे कुणालाही पार्थ पवारांवर टीकेचा फायदा होणार नाही. याच प्रश्नावरील तुम्ही दिलेला कौल पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरवर. आजचा आपला प्रश्न परत एकदा. अजित पवारांनंतर आता पार्थ पवार निशाण्यावर. याचा विरोधकांना फायदा होईल का? एकूण 24,000 मतं यूट्यूबवर. 80% म्हटलंय होय, 20% नाही. इंस्टाग्रामवर एकूण 2,000 मतं. %75% होय म्हटलंय, 25% नाही. फेसबुकवर 49% होय म्हटलंय, 51% नाही. एक्स 59% होय म्हटलंय, 41% नाही. निवडणुका आल्या की अनेकांची खरी रूपं बाहेर येतात. वरवर भांडणारी पण आतून एक असणारी नेते मंडळी सुद्धा बघायला मिळतात. बंद दाराआड चर्चा होतात. ते सगळं जनतेसाठीच सुरू असल्याचं भासवलं जातं. ते करताना जनतेला गृहीत धरलं जातं. तिथे नेमकं काय होतं, कोण कोणाला काय शब्द देतं, हे जनतेला सांगितलं जात नाही. अशा चर्चा, वचनं अत्यंत गुप्त ठेवली जातात. पण एखाद्या नेत्याच्या, एखाद्या पक्षाच्या मनासारखं घडलं नाही की लगेच झालेल्या न झालेल्या, दिलेल्या न दिलेल्या वचनांबाबत सांगितलं जातं. अशा नॉन इश्यूजवर जनतेची सहानुभूती मिळवायचा प्रयत्न केला जातो. आपल्या कुटुंबाची, आप्तस्वकीयांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी जनतेचं नाव वापरलं जातं. हा प्रकार अनेक दशकांपासून सुरू आहे. काही पक्ष, काही राजकारण्यांना जनतेच्या, देशाच्या हिताशी फार काही घेणं देणं नाही, याची जाणीव जनतेला होईल
तो आपल्या लोकशाहीसाठी आणि सर्वसामान्यासाठी सुदीन असेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.